28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. श्री धनंजय गोखले आपल्या MIT परिवाराशी संबंधित MITचे माजी विद्यार्थी, ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ म्हणून विख्यात आहेत. मुळात मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या धनंजय गोखले म्हणजे ज्यांना DG या नावाने ओळखलं जातं, त्या DGंनी मॅनेजमेंट क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेतली. प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द घडवलेली आहे. सिंगापूर, दुबई, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, अमेरिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात यशस्वी कार्य केलं आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेशन घेण्यासाठी त्यांना भारत सरकारच्या HRD मंत्रालयाकडून पाचारण करण्यात आलं होतं. या क्षेत्रातल्या त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना अमेरिकन बायोग्राफिकल संस्थेतर्फे मॅन ऑफ द इयर 2012 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण घेतली आहेत. अर्थात DGंची ही एक बाजू झाली. दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे DGंच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजेच त्यांचा अथर्वशीर्ष आणि भगवद्गीतेचा सखोल अभ्यास. अथर्वशीर्ष आणि भगवद्गीतेवरती ते अनेक सेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतात. अथर्वशीर्षाची सध्याच्या जीवनातली उपयुक्तता व त्याचा अर्थ हा त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि यातूनच आजच्या या व्याख्यानाचा विषय आपल्यासमोर सादर होतोय, एक तरी रुचा अंगी करावी. चला मग आता शेवटची गोष्ट, अशिष्याला शिष्यापर्यंत घेऊन जायचं आहे. अशिष्याची अहंकाराची धूळ झटकायची आहे. मग आपण बघू की नक्की शिकण्याची प्रक्रिया कशी आहे. लहान मूल कशी शिकतं बघितलं का? पहिला पॅटर्न कुठला असतो त्याच्यामध्ये, पहिली इमोशन कुठली असते त्याच्यामध्ये, शिकण्यामधली सगळ्यात पहिली इमोशन कुठली असते. कॉलेजमध्ये म्हणून एखादं उदाहरण देतो, वाईट वाटून घेऊ नका, पण पहिल्यात सगळी इमोशन कुठली असते? क्युरिओसिटी. Curiosity is a foundational fundamental emotion that makes us take birth. हे स्वच्छ प्रिन्सिपल आहे. उत्सुकता ज्या क्षणी मावळेल त्या क्षणी वी आर डेड. आणि संपूर्ण समजलं म्हणून उत्सुकता नाही, तो मोक्ष. हे मला काय करून घ्यायचं आहे, मेलो. आता समजलं आहे. आता खेळासारखा खेळतोय. उत्सुकता नसली तरी मजा नक्की आहे. मग हा दोन फरक आहे, ए डेड मॅन आणि सुटलेला माणूस. मग क्युरिओसिटी ट्रान्समिट्स इनटू, क्युरिओसिटीचं बाहेरचं रूपक काय आहे, आत क्युरिओसिटी, बाहेर काय येतं ते, हे सांग ना मला. इंटरेस्ट. लहान मूल चालायला शिकतं कारण ते तोपर्यंत मनुष्य म्हणून राहिलेलं असतं. नंतर मनुष्यपणा कमी होतो आपला. मनुष्य असतो म्हणून क्युरिओसिटी असते आणि तरी लहान असतो म्हणून पटकन विचारणं होतं, हे कसं रे. आता मला सांगा, मागच्या एक दिवसामध्ये अरे हे कसं रे असं आपण किती वेळा विचारलं? आणि कोणतरी आपल्याला विचारलं तर हे कसं रे, अरे जाऊ दे रे. मग इंटरेस्ट पहिली पायरी. दुसरी पायरी, इंटरेस्ट आल्याला काय तयार होतं मनात ज्या क्षणी येतं की अरे कसं रे, अवेअरनेस. की एखाद्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला की ताबडतोब त्याच्याबद्दलची जाणीव व्हायला सुरुवात होते, अवेअरनेस. पण इंटरेस्ट आणि अवेअरनेस आहे तिथे थांबत नाही माणूस. इंटरेस्ट जर का सातत्याने राहिला असेल तर इंटरेस्ट अवेअरनेस, इंटरेस्ट अवेअरनेस, इंटरेस्ट अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, त्याबद्दल माहिती जमा होते. आता एक ते उदाहरण देतो, रागावू नका प्लीज, चुकीचं उदाहरण झालं असेल तर कान धरा. पण सगळेजण आपल्या तरुणपणात जाऊ दे. पहिल्या इयरला जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, सेकंड इयर इंजिनिअरिंग, मी मुलगा आहे म्हणून कुठली तरी मुलगी आवडायची की नाही? तरुणपणात सुद्धा जायला घाबरत असाल तर कठीण आहे बरं का तुमचं. मुलगी आवडायची ना, इंटरेस्ट निर्माण झाला, अवेअरनेस झाला, राहते कुठे इन्फॉर्मेशन. इंटरेस्टच नसला तर कशाला आलं इंजिनिअरिंगला? मग ही गंमत आहे, गंमतीत समजून घेतली तर मजा येईल. इंटरेस्ट आहे, अवेअरनेस आहे, इन्फॉर्मेशन आहे. पण इंटरेस्ट होता, अवेअरनेस आला आणि इंटरेस्ट सुटला, काय होईल? पहिला पायात जाईल की
त्यामुळे सातत्याने जर का जागं राहायचं असेल तर इंटरेस्टला पर्याय नाही. इंटरेस्ट अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशनच्या ज्यावेळेला माझं मनन सुरू होतं, अच्छा ती पौड रोडला राहते का, मग पौड रोडला मी कुठे तर डेक्कनला राहतो, मग त्या डेक्कनवरनं पौड रोड, काय सुरू झालं मनामध्ये, मनन. इंटरेस्टमधून अवेअरनेस आला, अवेअरनेसमधून इन्फॉर्मेशन आली, इन्फॉर्मेशनचं मनन सुरू झालं, त्या इन्फॉर्मेशनचं असं नॉलेज. मग नुसतं नॉलेजचा काय उपयोग आहे, एक्सपिरियन्स नको का, आज जाऊच या, बघूया जाऊ. आणि तिथे गेलो आणि बाबा बाहेर आले, चला पळा, अनुभव. मोठा माणूस म्हणजे इंटरेस्टच्या पायरीला पाय लावायची सुद्धा ज्याची धमक नसते असा तो अडल्ट. आणि भले जरी इंटरेस्ट निर्माण केला तरी सातत्याने हे कसं उपयोगाचं नाही असं ज्याच्या डोक्यात चालू राहतं तो अडल्ट. अँड देन इफ आय एम अडल्ट, हाऊ कॅन आय बी अ लर्नर? इफ आय वॉन्ट टू बी अ लर्नर, इवन इफ आय एम फिजिओलॉजिकली अडल्ट, आय नीड टू बी लर्नर विदिन. आणि म्हणून लहानपण देगा देवा सांगून गेलाय तो माणूस. लहानपण देगा देवा या ओळीमध्ये अफाट ताकद आहे. बाबा लहानपण ज्या क्षणी सुटेल त्या क्षणी तुझी तिरडी तू बांधायला घेशील, इतका ठोस विचार आहे त्यांचा. लहानपण देगा देवा, लहानपण म्हणजे शिक्षण, लर्निंग. आणि लाईफ इज इक्वल टू लर्निंग. देर आर ओनली 2 चॉईसेस, लर्न ऑर पेरिश. आणि नाही शिकायचं असेल तर आयुष्य फरफटवत शिकवतो की नाही बघा. बिकॉज वी आर ॲडमिटेड इन द युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ बाय चॉईस. मी जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर जर का मी लर्नर नाही, आयुष्याच्या इंजिनियर कॉलेजमध्ये एटी नाही. चल परत. मग इंटरेस्ट, अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, नॉलेज, अनुभव, अनुभवाची प्रॅक्टिस म्हणा अनुभव. आता ह्या स्टेप्स नाही आहेत, हे आवर्तन आहे. इंटरेस्ट अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज, इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज अनुभव, प्रॅक्टिस फेल्युअर अनुभव, प्रॅक्टिस फेल्युअर. अचानक जाणवतं अरे हे असं आहे विजडम. Learning is ability to make use of skill whenever necessary in the apt, least destructive manner. त्यामुळे अकबराकडे बिरबल होता आणि बिरबल राहण्याचं कारण म्हणजे तो हुशार होता की नाही मला माहिती नाही, तो चाणाक्ष होता. आय डोंट नो वेदर बिरबल वॉज इंटेलिजंट बट ही वॉज वाईज. सो इंटेलिजन्स विदाउट एक्सपिरियन्स इज इक्वल टू, तुम्ही लिहा पुढचं. गणितात 97 मार्क आहेत मला 100 पैकी. उपयोग काय, वापरतोयस नाही, मग नको सांगू. आमच्या पूर्वजांच्या गावाकडे एवढ्या जमिनी आहेत, आमच्या वाडवडिलांच्या एवढ्या जमिनी आहेत, वाडवडिलांच्या एवढ्या जमिनी आहेत. इकडे रे गेल्यास कधी तिकडे, हातात धरलायस नांगर नाही, मग सांगू नको. मग सांगा भाऊ स्टेप्स कुठल्या आहेत. पहिली इंटरेस्ट, दुसरी इंटरेस्ट आला की काय होतं अवेअरनेस, तिसरी इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन. नुसत्या इन्फॉर्मेशनचा काय उपयोग नाही. इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन, त्याला मला काय सूट होत आहे नॉलेज. इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज कळलं की प्रॅक्टिस करणार आहे का तू. प्रॅक्टिस केला की अनुभव येईल आणि अनुभवातनं जे येतं ते शहाणपण. ही कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. हे पुस्तक त्या बाहेर पुस्तक ठेवलं त्याच्यात आहे. शहाणपणाची सप्तपदी म्हणतो मी याला. कुठल्याही बाहेरच्या पुस्तकात किंवा रिसर्चमध्ये सापडणार नाही. मागच्या 25 वर्षात मी एवढंच म्हणायचो, हा माणूस पुढे जातोय, हा माणूस पुढे का जात नाही. आपल्याकडे असेसमेंट असतात. असेसमेंट इज जस्ट टू नो विच स्टेप इज मिस्ड. की हा इंटरेस्ट जमत नाही आहे ह्याला, काय इन्फॉर्मेशन जमत नाही आहे. माहिती आहे तर त्याला सगळं, मग लटकतोय कुठे. आता तो वापरच करत नाही त्याचा. 2दाच प्रॅक्टिस केली, मग ते प्रोफेसरवर येतं, मग त्या फॅसिलिटेटरवर येतं, याला घेऊन जायचं आहे. झालं नक्की. मग आता परत आपण सगळे शिष्य आहोत का, शिष्य म्हणून जन्माला आलो का, आलो. त्याच्यानंतर आशीर्वादाची धूळ बसली का, बसतीये. मग ती स्वच्छ कशी करायची, कुठल्या पद्धतीच्या धुळा आहेत त्या, प्रॅक्टिस करायचा कंटाळा,
जी प्रॅक्टिस करतोय, जे करतोय त्याच्यावरची नसलेली श्रद्धा, करून करू काय हा असलेला प्रश्न, मला जमेल का हा चौथा भाग. अतपस्क अभक्त अशुश्रूषवा यो माम अभ्यसूयती. स्वतःवरचा नसलेला विश्वास, जमल्यानंतर न करणं, करण्यासाठी टंगळमंगळ करणं, आणि हे कशाला करायचं हा मुळात विश्वास नसणं. या चारपैकी कुठली एक गोष्ट असेल तर तो मोठेपणाकडे जातो, वृद्धत्वाकडे जातो. आणि आज आपण ज्ञानेश्वर तुकारामांबरोबर आहोत. तुकाराम हेच सांगतायत, बाबा लहान हो. जन्माला कसे आलो आपण? एकदम 50 वर्ष का? नाही, जन्माला लहान आलो, वय वाढत गेलं, लहानपण सरत गेलं. काय आपल्याला टास्क आहे सांगा? लहानपण ठेवायचं. मग आता सांगा, 4 अशिष्यत्वाची लक्षणं आणि पायऱ्या किती किती? इंटरेस्ट, अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, नॉलेज, एक्सपिरियन्स, प्रॅक्टिस, विजडम. किती पायऱ्या? 7. अशिष्याची लक्षणं किती? 4. प्रत्येक पायरीवर ही मस्ती करता येते मला. इंटरेस्ट जाऊ दे, 7 चोक 28. जागे व्हा. रोज या 28 पैकी एक कुठली तरी टेस्ट होते घरात, दारात कुठेतरी होते. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, लोक काही म्हणत आपल्याला, काय तुझ्यात काय अर्थ नाही, जाऊ दे ना. पण मी कधी म्हणणार नाही माझ्यात काही अर्थ नाही. लोक म्हणतील तुला, अरे काय तुला जमेल असं वाटत नाही. मी नाही कधी म्हणणार मला जमेल असं वाटत नाही. मला, मी एवढाच विचार करीन, मला हे कसं जमेल. लोक म्हणतील, कुठून येतो रे तुला एवढा उत्साह, कुठून येतो हा विश्वास? ते म्हणू देत, मला माहिती आहे मला चालता येणार आहे. मग 28 गोष्टी असतात. बघा आता तुम्ही, आजपासून पुढे पुढचा आठवडाभर, दिवसभर, महिनाभर असं काही झालं की विचारायचं, मी अशिष्यासारखा वागतोय का? नाही. मग अशिष्य आहे ना देयम, हा जो अर्थ आहे त्याच्यात मिळणार नाही वगैरे काही नाही, आपल्याला उमजणारच नाही. आणि जर का उमजलं नाही तर तीच परीक्षा द्यायला पुन्हा त्याच क्लासमध्ये अधिक कठीण परीक्षा द्यायला लागते. दॅट्स द लॉ ऑफ डेस्टिनी. एटीकिटी वगैरे काही नाही. तू मागच्या वेळेला तुला हे गणित घातलं होतं, सगळी इन्फ्रास्ट्रक्चर दिलं होतं, तू अभ्यास केला नाहीस, प्रॅक्टिस केली नाहीस, टंगळमंगळ करत बसतात, गणित तुला सुटलं नाही, घे परत गणित. आता एक मास्तर कमी केला, मात्र नाही केलंस, घे परत गणित. आता थोडी कॉम्प्लेक्सिटी वाढवली, नाही जमलं, घे परत गणित. आता तुझा वेळ कमी केला. अरे नाही करत आहेस तू, घे परत गणित. आता तुला जे मदत करत होते ना ते तुला सोडून गेले, तरीही करत नाही आहेस, घे परत गणित. आता तुलाच काही वेळा लक्षात राहिलं असं झालं, नाही जमत आहे तुला, ये परत जन्माला. आणि जन्ममृत्यू म्हणजे डेथ नाही आहे ती. काल नाही ना केलंस, आज परत जन्म घे. काल नाही ना केलंस, आज परत जन्म घे. पण जन्म हसत घे रे. यदा सत्वे प्रवृद्धेती प्रलयम यात देहभृत तदा उत्तम विधान लोकान अमलान प्रतिबद्धते. मागचं फेल्युअर सुद्धा इतकं रॉयल असू दे की तुला पुढचे इन्फ्रास्ट्रक्चर जबरदस्त मिळेल. माझं म्हणणं नाही, कृष्णाचं आहे. पण तमसी प्रलयम गत्वा मूढ योनिषु जायते. कंटाळा, विश्वास नसणं, प्रॅक्टिस नसणं, अशी जर का गणितं सोडवलीस ना, पुढे एक 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 गोंधळ वाढत जाईल. तू ठरव, अधो गच्छन्ति तामसा ऊर्ध्वम गच्छति सत्वस्था. प्रगती व्हायची असेल तर अशा पद्धतीने जग, नाही तर असा जा. मग आता सांगा, अशिष्य आहे ना देयम म्हणजे अशिष्याला मिळणार नाही. मग अशिष्याला शिष्य करायचा. कुणी करायचा? माझ्यातल्या अशिष्याला शिष्य कुणी करायचं? मी. कारण गुरु कुठे आहे? आतमध्ये. मग मी जेव्हा प्रोफेसर म्हणून कॉलेजमध्ये शिकवतो त्याला माझी मेंटॅलिटी काय पाहिजे? मी गुरु नाही आहे. ही सगळी 70 माणसं समोर बसलेत ना माझ्या, त्यांच्यातल्या गुरूंना मी म्हणतोय, हॅलो त्याला सांगता का तेवढं? अरे तू त्याला सांगतो का? अरे त्याला सांगतोस का? तसंच मी माझ्याशी बोलायचं आहे की तू सांगतोस का रे धनंजय तुझ्यातल्या गुरुला? तो नक्की तुला सांभाळेल. मग अशी सांभाळण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये यावं. अशिष्यायन देयम हे खरं आहे हे आपल्याला समजो. आणि म्हणून शिष्यत्वाकडे आनंदाने वाटचाल व्हावं. रोज उठून हातात फडकं घ्यायचं, साफ करत जायची धूळ. आणि ही फडकी म्हणजे आपली स्तोत्र आहेत. ही फडकं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, फडकं म्हणजे दासबोध आहे. ते फडकं असं धरून पाठ केलं तर काय होणार? ते फडकं घेऊन पुसायला पाहिजे ना.
म्हणून काही वेळेला वाईट वाटतं, काय वेळेला गीता पठणाच्या स्पर्धा, अरे अजून चाललाय, अजून त्याच्यात भ्रष्टाचार. एक श्लोक घेऊन ये आणि मागच्या 1 वर्षभरामध्ये तू ह्याचा कसं इम्प्लिमेंट केलंस त्याची स्पर्धा. मग ती फडकी पुसायला वापरायची आहेत, फडकी बघायची नाही आहेत. सुंदर वस्त्र आहेत ती. आपल्यातल्या देवाला रोज उठून त्या एका वस्त्राने आंघोळ घालायची आणि आपल्यावरची अशिष्यत्वाची धूळ झटकत 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 धमाल करायची. आणि आनंद कोणाला मिळणार आहे त्याचे? मला. आणि मला मिळाला म्हणजे तत्वमसी, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मिळणार. एवढंच सांगायचं होतं. तर आपण काय काय बघितलं आज? जन्माला शिष्य म्हणून आलो, काही गडबड झाली, अशिष्यत्वाची धूळ जमा करणं सोपं असतं म्हणून जमा करत गेलो. आजही मागे बघितलं तर जाणवतं की बरंच काही करू शकलो असतो पण केलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ही धूळ झटकत गेलो तर गणितं सोपी होतील. पायऱ्या 7 आहेत, प्रत्येक पायऱ्या चढत जायच्या आहेत, प्रत्येक पायरीवर मदत करायला कोण ना कोणतरी असणार आहे. पण माझी धूळ मला झटकायचे. माझ्यातल्या गुरुशी संवाद हा मला साधायचा आहे, पण त्याच्यामध्ये पडदा येतो तो अशिष्यत्वाचा. हे जर का आपण दूर केलं साध्या साध्या गोष्टीतनं तर सगळीकडे आनंद आणि शांतता पसरेल. योग कर्मसु कौशलम समत्वम योग उच्यते. याच्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक टू बी अ लर्नर.